आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये मोठे मराठा मोर्चे निघालेले होते. त्यातनं सारथी या संस्थेची पुढे कल्पना आली, सारथी उभी राहिली. त्याच्या आधारे मग पुढे बार्टी, ज्योती अशा बऱ्याच संस्था उभ्या राहिल्या. मग या सारथीच्या कार्यक्रमामध्ये मराठा विरुद्ध ब्राह्मण भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी असा वाद निर्माण झाला. तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. तर नक्की मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्यामध्ये काय बोलणं झालं आणि खरंच एखादा जर ब्राह्मण समाजाचा नेता असेल तो मराठ्यांच्या किंवा मराठ्यांचा जो कार्यक्रम आहे सारथीच्या कार्यक्रमामध्ये पुढे बसू शकत नाही का? बसू शकतो, पण इथं प्रत्यक्ष घटना तशी नाही झालेली. इथं जे खुर्च्या लावलेल्या त्या प्रोटोकॉल म्हणजे ज्याला राजशिष्टाचार विभाग त्या खुर्च्यांचा क्रम आणि पत्रिकेचा क्रम ठरवून देतो. त्या पत्रिकेच्या क्रमामध्ये काय झालेलं होतं की एक अण्णा बनसोडेंची नावाची खुर्ची होती. ते माधवी मिसाळे होता, ते राज्यमंत्री होत्या. परंतु मग ते आले नसल्यामुळे ती खुर्ची रिकामी राहिल्यामुळं अभिमन्यू पवारांनी सांगितलं की नरेंद्र पाटील साहेब तुम्ही पुढे बसा. आता नरेंद्र पाटलांना ऍक्च्युअल महामंडळाचे अध्यक्ष असल्याने त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा आहे आणि प्रोटोकॉलनुसार कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाच्या नंतर खासदार आणि आमदार येतात. आता त्यामुळं मेधाताई काय म्हणाल्या की मला पुढे बसायचंय आणि त्यांनी आरोप करताना सांगितलं की अभिमन्यू पवारांना बसायचं. आमदार एक पुढे आणि खासदार माग हे कॉन्ट्रोवर्सी झाली असती, म्हणून त्यांनी सांगितलं की नरेंद्र पाटील हे चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि ते जर पाठीमागे बसले आणि तुम्ही पुढे बसलं तर कॉन्ट्रोवर्सी होईल. हा शेवट काय एक समाजाचा कार्यक्रम आहे असं त्यांना सांगायचं होतं. मराठा शब्द काही त्यांनी वापरलेला नाही. मुळात कसं आहे ऐकला का शब्द तो? नाही, मी ऐकलेला नाही, कारण ते वरती स्टेजवर झाले, त्या दोघांमध्येच झाले. तिसरा माणूस ऐकायला फक्त कोण होतं तर नरेंद्र पाटील होते. मग नरेंद्र पाटील पण म्हणले त्यांना पुढे बसा, तुम्हाला बसायचं नाही, मग तुम्हीच बसा. ते निघून गेल्या. निघून गेल्यानंतर जिथं पत्रकार असतात तिथं बाहेर पडताना त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने त्यांनी ते वर्तन केल्यामुळं मूळ कार्यक्रम बाजूला पडला आणि हीच न्यूज गेली 2-3 दिवस चालली. या सारथीचा मराठा समाजाला का उपयोग झाला का? हा, निश्चित. म्हणजे मी तुम्हाला अभिमानाने सांगेल की ही संकल्पना मी आणि परिहार साहेबांनी मिळून ठरवली बार्टीमध्ये. आणि बार्टीमध्ये एका मुलीचा इंटरव्ह्यू चालला होता कलकत्त्याच्या एका कंपनीनी, तिला एअर होस्टेस व्हायचं होतं. म्हणलं आमच्या समाजाला क्यों नाही कर सकते बोले. मग आम्ही तिथं तो ड्राफ्ट बनवला 2 पानाचा आणि अशी कल्पना आहे की हा समाज सामाजिक दृष्ट्या, आणि तो सरकारला पाठवला होता. पुण्याच्या मोर्चात पण ती आपण मागणी घेतली होती. मूळ कसं आहे की आरक्षणाची मागणी देणारा समाज जेव्हा आरक्षण मागण्यापर्यंत टप्पे कोणते तर त्याचं सामाजिक आर्थिक सामाजिक मागासलेपण आहे. मग त्याला नुसतं शिक्षण आणि नोकरी देऊन ते सुटणार नाही. मग एकंदरीत त्या समाजामध्ये हे सगळे जे रिफॉर्म्स चेंज करायचे त्यासाठी एक इन्स्टिट्यूशन असावं आणि त्या इन्स्टिट्यूशन मध्ये रिसर्च पासून सगळ्या ऍक्टिव्हिटी व्हावं की ज्या स्टेप्स मध्ये मराठा समाज कमी पडतोय त्याला पायलट म्हणून एक पूल तयार करणं आणि तिथपर्यंत पोहोचवणं. त्यासाठी आपण सारथी काढली आणि ती शाहू विचारांना अभिप्रेत आहे. त्यामुळं ती झाल्यानंतर ओबीसीची संस्था काढण्याची मागणी झाली. त्याचाही रिपोर्ट सारथीनेच तयार केला आणि सारथीनेच रजिस्ट्रेशनचे पैसे भरले. मग अमृत झाली. त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये संबंध देशात सगळे समाज घटक कव्हर झालेलं एकमेव मराठा समाज नाही महाराष्ट्र राज्य आहे. आणि त्याचा फायदा समाजातल्या घटकांना निश्चित होतोय, पण त्याचा वेग वाढायला पाहिजे. कारण सारथीने इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर उभं केलंय, परंतु पूर्ण लोकसंख्या मराठा समाजाची नाही म्हणलं तरी आज 32% आहे. ओबीसी डिपार्टमेंटला बजेट आहे वेगळं, त्याच्यानंतर SC/ST ला आहे. मग तसं बजेट काय मराठा समाजाला नाही आणि जातवर बजेट करणं पण चुकीचं आहे. मग उद्या सगळ्या गोष्टी जातीवर मागणीची होईल. परंतु ह्या समाजाला पुढे आणण्यासाठी तशा प्रकारच्या योजना त्या योजना सारथीने आणल्या पाहिजे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.